काय फारसं काय बोलणार नाही. तात्याने बऱ्यापैकी आता संस्थेच्या कामकाजाविषयी मत मांडले. गावच्या सामाजिक राजकीय परिस्थितीचं अवलोकन केलं. तसं बाळासाहेब मला काय अर्थशास्त्र फारसं कळत नाही, परंतु स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम यांच्या आशीर्वादानं लहान असून सगळ्यात आधी संधी प्रत्येक ठिकाणी मला मिळत गेली. पण तुम्ही संधी मिळत असताना तात्यांना बी बरोबर घेऊन जाण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे. परंतु आम्ही बरोबर घेऊन जाण्याचा तात्या नेहमी प्रयत्न केलेला आहे. साहेबांचे विचार, साहेबांची शिकवण ती आमच्या मनात रक्तात आहे. आपल्याबरोबर येणाऱ्याला नेहमीच आम्ही बरोबर घेऊन गेलेलो आहोत. आणि साहेबांनी आम्हाला नेहमी सांगितलं, जे येतील त्यांना बरोबर घेऊन जावा, जे येणार नाही त्यांचा फार विचार करू नका. त्यामुळं काम करत असताना, गावामध्ये काम करत असताना, सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असताना गावचा विकास व्हावा म्हणून आपण सर्वजण एकत्रितपणे काम करत असतो. बाळासाहेब आता तुमच्या एका बाजूला अण्णा आहेत, दुसऱ्या बाजूला तात्या आहेत. तर मला सोडू नका, त्या दोघांना पुन्हा माझी अडचण ताता आत्ताच म्हणले. त्यामुळे जरी आपले पक्ष वेगळे असते तरी सुद्धा अण्णा, तात्या, बाळासाहेब पवार, बाळासाहेब लाड, उत्तमभावानी सर्वजण एकत्रित बसतो आणि गावच्या ज्या विकासाचे कामं आहेत त्यामध्ये कधी राजकीय भेदभाव किंवा राजकीय पक्ष पार्टीमुळे आपण कधीच काम केलेलं नाही. आज पतसंस्थेच्या माध्यमातून अनिल भाऊनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन जाणं आणि त्याचबरोबर संस्थेच्या माध्यमातून लोकांच्या गरजा भागवणं. ज्यांना अडचणीच्या काळामध्ये या संस्थेनं निश्चितपणे चांगली मदत केलेली आहे आणि बऱ्याच लोकांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी या संस्थेची निश्चितपणे मदत झालेली आहे. संस्था चालवत असताना सहकारामध्ये नवीन नवीन नियम आलेले आहेत, RBIचे रिस्ट्रिक्शन आहेत. त्यामुळं थोडंसं पहिलं कर्ज देताना पटकीनं कर्ज मंजूर व्हायचं, दिलं जायचं. परंतु अलीकडच्या काळामध्ये एखाद्या चुकीची कृती झाली किंवा चुकीचं कर्ज वाटप झालं तर ते संचालक मंडळाला जबाबदार धरलं जातं. त्यामुळे थोडंसं अलीकडच्या काळामध्ये संचालक मंडळसुद्धा सतर्क झालेलं दिसून येतं आणि काम त्यांच्या माध्यमातून कर्ज वाटप करत असताना थोडीशी ज्याला आपण कर्ज देतोय त्या व्यक्तीची परतफेडीची कोण त्याची अडचण बघून आपण मदत करतो. परंतु बऱ्याच वाक्यांनी प्रशांत पवारांनी सांगितलं की कर्ज नेताना माणसं गोड बोलतात, परंतु ज्यावेळी कर्ज परत भरायचं प्रसंग येतो किंवा एखाद्या अडचणीच्या वेळी एखादा दुसरा हातात लागला तर आपण समजू शकतो. पण काही लोकांचा उद्देश हा कर्ज घेणं आणि संस्थेचं कर्ज बुडवणं हा काही लोकांचा उद्योग झालेला आपल्याला दिसून येतो. आता हे सहकारामध्ये काम करत असताना किंवा साखर कारखान्यामध्ये काम करत असताना ज्या पूर्णी वाहतुकीला आपण कर्ज देतोय किंवा पैसे देतोय त्या ठिकाणी बरीचशी आता अडचण निर्माण झाली आहे. या टोळ्यांना पैसे द्यायचे का नाही, तर पैसे दिले तर त्या टोळ्या परत येते, काम करते न करते आणि ज्यावेळी आपण त्यांची वसुली चालू करतो त्यामुळं सर्व साखर कारखान्यांना त्याची अडचण झालेली आपल्याला दिसून येते. पण हे सुद्धा काम करत असताना, कर्ज देत असताना विचारपूर्वक कर्ज दिलं गेलं पाहिजे. आणि तात्या आपण सर्वजण निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं काम करत आहोत. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा करणार. भविष्यामध्ये
गावच्या विकासासंबंधी आपण सर्वजण निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं काम करू. ज्या गावामध्ये ज्या ज्या काही संस्था असतील त्या संस्था सर्वांनी चांगल्या पद्धतीनं चालवल्या पाहिजेत आणि गावचा विकास झाला पाहिजे, लोकांना मदत झाली पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे. अनिल भाऊंनी अतिशय आग्रह करून बाळासाहेबांना तुम्ही आलंच पाहिजे आणि काल परवा सुद्धा परत म्हणजे बाळासाहेब येणार आहेत का नाही, म्हणजे तुमच्या कार्यक्रमाला नक्की यायचं ठरलेलं आहे. त्यामुळे तुम्ही काय चिंता करू नये. परंतु आम्ही ज्या ज्यावेळी तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित असतो त्यावेळी कोणताही मनामध्ये भेदभाव न करता आपण सर्वजण एक आहोत या पद्धतीचा विचार करून आपण पुढे जात असतो. कार्यक्रमाच्या निमित्तानं फार काय बोलण्यासारखं आहे, परंतु किरणता त्या आधी बोलले. मला म्हटलं मला आधी जर बोलायला लावलं असतं तर तात्यांचं मग नंबर मागं ठेवलं असतं तर तात्या नक्की काहीतरी बोलले असते, म्हणून मी तात्याने आधी बोलले. त्यामुळं तात्यांनी फारसं न काय बोलल्यामुळे मला बोलायचं थोडंसं राहून जातं आहे. तात्या बोलले असते तर मग म्हणजे बरं झालं असतं. जरा निश्चितपणे तात्या आपण चांगल्या विचारानं काम करतोय. त्या निमित्तानं आदरणीय बापूसाहेबांनी सुद्धा जो विचाराची दिशा दिलेली आहे त्या विचाराच्या दिशेनं आपण सर्वांनी गेलो पाहिजे. आणि जात असताना आपल्या संस्था असतील, आपलं गाव असेल, आपला तालुका असेल, ज्या ज्या ठिकाणी विकासाची कामं असतील त्या त्या ठिकाणी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करूया. अनिल भाऊंना धन्यवाद देतो. त्यांनी हा कार्यक्रम सर्व पक्षीय घेतलेला आहे. त्यामुळं सर्वांना बरोबर घेऊन जायचं. संस्थेमध्ये कोणतंही राजकारण आणायचं नाही, पक्षपाती न आणता आपण चांगल्या पद्धतीनं काम करूया. अनिल भाऊंना आणि त्यांच्या सर्व संचालकांना धन्यवाद देतो. ही संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी चालवलेलं आहे. या संस्थेच्या भविष्यकाळामध्ये सुद्धा चांगल्या वाटचालीला मी शुभेच्छा देतो आणि कोणा बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांना धन्यवाद देतो. इतर संपूर्ण जय जय महाराज. धन्यवाद माननीय अप्पा, ज्यांच्या कामगिरीचा ज्यांच्या वचनबद्ध